या तसे माझे गुरुनाना महाराज यांना मदत उपस्थित काय करी मृदुंगाचार्य श्रोता या सर्वांना मधून सेवा प्रारंभ करा. विठाला विठाला संसाराच्या अंगी अवधीच व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो. तसं महाराज वारला उभारून घेत ना कीर्तन बसायचं मला बरोबर आहे जवळ बरोबर आहे तसं गोडीच्या मधून चालत अवधीच व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो. प्रस्तुत अभंगाला तुकोबा सांगतात हा जो संसार आहे संसार ते प्रपंच त्या प्रपंचामध्ये तो प्रपंच करत असताना देहाला मी म्हणून जर प्रपंच केला देह म्हणजे मी आता देह म्हणजे मी महाराज लोकांना पण तो निश्चय महाराज सांगायचे देह म्हणजे कुणाला निश्चय सर्वांचा जवळ सांगायला काय केलं आपल्याला देह म्हणजे मी असा त्याचा निश्चय आहे आणि असा निश्चय तो संसार करतो ना त्याला मात्र आनंद दुःख आहे व्यसनेचे दुःख लक्षात पंचमी दुःखाचं लक्षात भेदाचे सर्व प्रकार जेवढे भेद आहेत तेवढे दुःखात लक्षात भेदात्मक दुःख अगदीच व्यसने म्हणजे दुःख पहिला आहे भेदात्मक दुःख आहे. दुसरं जन्म मरणाचं दुःख आहे जन्माने. तिसरं त्रिविध तापाचं दुःख आहे आणि चौथं शरीर म्हणजे दुःख आहे. विठ्ठल दुःखाचे रोगाचे खरंच आहे का खरे दुःखाचं पोटार वाटलं असतं तर दुर्गंधी ठार वाटलं असतं तर त्याचा लाड केला नसता. सकाळी टाकणार टांबळ तर किती आदर करतो जवळ सुद्धा जात राग घ्यायचं नसतं महाराज बरोबर आहे. टमळ परवडलं महाराज हे टमळीचे 24 तास होता तर विषय लक्षात असा हा जो संसार त्या संसारामध्ये 4 प्रकारचे अनंत दुःखात लक्षात थोडक्यात आपण पुढे जाऊ. शरीर म्हणजे दुःख दुःख म्हणजे शरीर द्रष्टांतून पुढे जाऊ आपण. कीर्तन नवरा संपलं पाहिजे बरं का महाराज मग मी चालेल तसं म्हणून महाराजांना द्यायला हरकत नाही पण कीर्तन नवरा तसा फरक पाहिजे. तर विषय असा तर थोडक्यात विषय असा सांगतो की संसार म्हणजे शरीर शरीर म्हणजे संसार. तर ह्याला प्रमाण आहे का लक्षात तुका म्हणे नाही निरसरा देह तो वरी अवघे संसारिक. देहात दर्शन जोपर्यंत होत तो अवघे संसार देहाला घेणं म्हणजेच संसार. संसार व्याख्या 4 व्याख्या लक्षात ठेवा. एक व्याख्या अशी आहे की शरीर म्हणजे संसार संसार म्हणजे शरीर. आता संसार म्हणजे शरीर शरीर म्हणजे संसार म्हणजे दुःख म्हणजे शरीर म्हणजे दुःख दुःख म्हणजे संसार म्हणजे शरीर. दुःखाला आणि शरीराला वेगळं करता येत नाही आणि सर्वांचा प्रयत्न आहे की आपण संसार सुखवायला पाहिजे अमुक करायला पाहिजे त्याच्याला धरूनच लक्षात घ्या. आपण जे संसारामध्ये सुख पाहिजे म्हणतो आपण पण ह्याच्या माध्यमातून ना शरीराच्या माध्यमातून ना चांगलं खायला पाहिजे खावे द्यावे प्यावे असावे सदैव याची क्रिया संसार. पण मला दुसरं काय मला सांगा ना आपण जीवनामध्ये ज्या गोष्टी करतो ह्या शरीरासाठी ना बघणार चांगला ह्याला खायला चांगलं ह्याला चांगले कपडे ह्याला तेवढं ह्याला की मग ह्याचं काय म्हणजे ज्याच्यासाठी आपण करतो ते दुःख रुपये माहिती की नाही कळालं नाही दृष्टांत असा आहे. दृष्टांत
ग्रामीण भागात नसतात एका शेतकरी शेती केलं, बागात शेत होतं, उद्यानात झाडं असतील, आंब्यात झाडं असतील, भिले शेती केलं. मग ते लिखाण करायचं त्यामध्ये काय करतं सगळं. मग त्यांना आपलं ते गुजरात शेती घेण्यानंतर शेती सरस्वत केली, बागायत केली, ऊस लावला, पुन्हा दूर आला. मग दुसऱ्या वर्षी ज्यानं शेत विकतात दोघं फिरलं, त्याचं मन बदललं. मग तो म्हणाय पहा की तुम्ही जे शेत घेतले, मग शेत दिले मी सगळं, झाडं झुडपं विहीर बाण सगळं दिले, परंतु एक लक्षात ठेवले, ह्याच्या पुढे तुम्ही बागायती करायची नाही, ऊस लावायचा नाही. का? म्हणून तुम्हाला मी विहीर इकले, सगळी इकले, पण पाणी कुठे इकले? पाणी केले का? पण ते पाण्याचं कुठं लोक असतो, विहिरीत ते असं म्हणजे काय पाणी ते असं कुठे लोक असतो. पण ती गेलो कोर्टात, उच्चाची हुशार होता, कोर्ट केस झाली म्हणजे काय हुआ, माझी जमीन इतकी सगळी किलो पडे, पण माझं पाणी कुठे केलं. त्यामुळे त्यांना ह्याच्यात कसं करत उच्चाची हुशार होता. ते पहा शेत केलं त्याला, शेत त्याच, झाडं त्याची, पान त्याचा, सगळं विहीर पण त्याची ना. हे काम कर, पाणी कुणाचं आहे, पाणी काढून घेणार त्यातलं पटकन पाणी काढून दे. आता पाणी काढतात का त्यातलं पाणी काढता येत. अशी विहीर म्हणजे पाणी, पाणी म्हणजे विहीर. विठ्ठल विठ्ठल संसार म्हणजे शरीर म्हणजे दुःख, दुःख म्हणजे संसार म्हणजे शरीर. विठ्ठल संसार आहे बघा लक्षात. मग तू कोण संसार सोडला का? संसार सोडलेला नाही, प्रपंच रत्ना सर्व हे भोग त्यागायचा नाही, प्रपंच करायचा. हे त्यागावे ना भोगावे, त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे, विशेषता लावावे परमार्थाची. जर तुम्ही संसार त्यागा तर काय होतं, मन फार विषय आपण त्यागतो, त्या त्यागाने पुन्हा भोगाकडे येतात. भोगे गले त्याग, भोग तर घेतात त्याग होतो, पण त्यागे अंगा येते भोग. आपण जी गोष्ट भोगतो ना तर भोगला तर त्याग होऊ शकतो. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून व म्हणते म्हणी बैसरेचे भोगला ना, त्याच्यात काही कळलं ना मला. परंतु आपण न भोगता जर त्यागलो तर मात्र ते भोगाकडे येतात, खातात, काही पण बसतात. लक्षात प्रश्न असा मला, भोगे घडे त्याग मान्य, मग आम्ही भोगतच बसलो तर आम्हाला आपण भोगत बसतो, त्याकडे येतच नाही आपण कधी. महाकाल झाले त्याकडे येत नाही, भोगून पुन्हा त्याकडे आलं पाहिजे. संसार करताना संसार करत करत
शेवटी परमार्थाकडे आलं. संसार केला पण संसार करत असताना त्यांनी मनाला जागपूर परमार्थ केला, जागपूर संसार केला. परमार्थ असो संसार असो त्याने मनाला जागर ठेवून परमार्थ संसार केले. तुका म्हणे मला पाहिजे अंकुश नित्य नवा दिवस जागृतीचा. मनाला जागृती पाहिजे ना. आमच्या मनात जागृती काकडाला जिथे बघतो कुठा जागेवर असते का. नित्य नवा दिवस जागृतीचा नित्य नवा दिवस. पण मनुष्य ते काय करतात म्हणजे कसं लक्षात ठेवा. हा जो संसार आहे की नाही तिथं संसार करताना कसा केला तर परमार्थाकडे वाटतं. पण ते जर नाही कळलं तर संसार सुटत नाही. फलकट संसार एक सार भगवंत ऐसे जागवितो मना सरसे जना सहित. संसार फलकट आहे, फलकट. बघा लक्षात. आता गहू असतो, गहू तर फलकट असते किंवा ज्वारी फलकट असते. त्या फलकटाशिवाय सारा होऊ शकत नाही. फलकट सार दुर्मिळ असतं. ते धान्य जे धान्य असतं ते धान्य फलकट आणि सार दुर्मिळ असतं. लक्षात ठेवा. मग दोन्ही म्हणून असेल तर दोन्हीचं अंतर कळव का नाही. हा जर नाही कळलं तर आणि फलकट सारून घेतलं तर तो फलकट संसार. आता मला सांगा आपल्या जीवनामध्ये फलकटाला महत्व का साराला महत्व आहे. हा नक्की. सारा भगवंत का सारा संसार आहे. आता भगवंताकडे का आपलं लक्ष देव संसाराकडे आहे. तुमच्या दर्शन कीर्तन करतो कुठे तिकडेच आहे. मोठ्या बाकड्याकडे लक्ष महाराज. पाहण्यावर काय महाराज कौतुक म्हणून आपलं तिकडे जायचं नाही. तर विषय लक्षात ठेवा साहेब. मनाला जाग करता आलं पाहिजे. संसार फलकट आहे आणि माझ्या सगळ्यात बऱ्याचशा लोकांना सुख पाहिजे पण ते सुख बघतात कुठे फलकटच बघतात. काय बोलावं फलकटात कधी सुख असेलच का. शक्य आहे का हे कळत नाही. आपलं मन जागणे, आपलं मन झोपले महाराज. जे ते संसार सुख बघा तिथं नाही फलकट आहे ते. हा हे काय फलकट शिवाय ते राहू शकत नाही. फलकट त्याचा अंतर न कळल्यामुळं तुझं अंतर न कळल्यामुळं अज्ञानामुळं तो फलकटाकडे जातो. संसार केला पण करता हा विचार केला ऐसे जागवितो मना कैसे. हा संसार फलकट आहे. मग येत सार भगवंत. सार भगवंत इकडे लक्ष गेलं का. ही माया देवाकडे येऊ देत नाही. ही माया भगवंताकडे येऊ देत नाही. मला लक्षात ठेव. ती माया फलकटाकडे येते, फलकटाकडे. मग तिथं आपलं मन सावध पाहिजे. सावर मन असलं पाहिजे आणि सावध ठेवून नित्यने झाला पाहिजे नामस्मरण. आणि मग तो सावध झाले आणि मग आम्ही या कीर्तने कुठलं कीर्तन. कीर्तन तीन प्रकारचं आहे. गुण कीर्तन, लीला कीर्तन, नामसंकीर्तन. तू कोण काय केलं नामसंकीर्तन केलं. नामसंकीर्तन आम्ही या कीर्तने शुद्ध. कसा शुद्ध झालो
की नामस्मरण करता 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 आपलं पाप गेलं पाहिजे, पुस्तकाने जळलं पाहिजे पाप. पण पुन्हा पाप वाचणार राहता कामा पाप केलं पाहिजे आपण. आणि पाप केलं तर दुसरी गोष्ट आहे की मनाची चंचलता ही संपली पाहिजे. पहिला दोष पाप केला पाहिजे. आम्ही या कीर्तने नामसंकीर्तन शुद्ध झालो म्हणजे काय झालं अगोदर पाप गेलं. आता पाप गेलं म्हणजे काय झालं नेमकं हे कळलं पाहिजे. आणि पुन्हा मनाची चंचलता ती थांबली पाहिजे. तर आता समजा आपण मान घेऊन बसतो, मनच नाही लागलं तर काय करावं, हेच तर थोडं जावं काय ते. म्हणजे इथं पाप गेल्याशिवाय मन लागत नाही. पाप जर गेलं तर मन लागतं महाराज, पण पाप जर नाही तर मन लागत नसतं. कारण का पाप गेल्याची खूण काय, पाप गेल्याची खूण नाही पालटते अवगुण. पाप गेलं कशावर ना अवगुण गेले पाहिजेत. म्हणजे अवगुण म्हणजे काय की नामसंग देवाचं नाम घेताना मनाचं लक्ष तिकडे लागलं पाहिजे. लक्ष लावली राहा. जर कुणी असेल तर अवगुण नसेल तर दुसरे लक्ष दे तुम्हाला. अशा प्रकारे या ठिकाणी नामस्मरण करताना पाप हा दोष घालवला, विक्षेप दोष हा घालवला. विक्षेप आता पाप दोन प्रकारचे आहे, तसं 10 प्रकारचे आहे, पण मुख्य 2 प्रकारचे आहेत. पहिलं पाप असं आहे की 10 प्रकारचं पाप लक्षात ठेवा, 10 प्रकारचं. पण दुसरं मुख्य पाप असं आहे, देहा ते मी म्हणता पोट ते ब्रह्महत्या देहाला मी म्हणणं म्हणजे पाप. महापाप महापाप सर्वात मोठं पाप देहाला मी म्हणणं पाप. आणि विक्षेप म्हणजे काय, मनाची चंचलता आहे भाग आहे. पण दुसरा अर्थ असा आहे की जर विचार करायला गेलो आपण, आता माता भगिनी आहेत पुढे, प्रश्न असा आहे आपण भाकरी खातो, भाकरी करताना मग भाकरीमध्ये पीठ आहे पिठात भाकरी आहे, भाकरीत पीठ का पिठात भाकर तर तसं तर सांगा. हा पिठात भाकरी की नाही, बरोबर का भाकरीत पीठ नाही. पिठात भाकर का भाकरीत पीठ बरोबर आहे. तो म्हणतात पिठात भाकर, दोन्ही पण चूक आहे. पिठात भाकरी नाही, भाकरीतून पीठ नाही, भाकरी कुठे डोक्यात आहे. गोल आकार म्हणून ठेवणार त्या पिठात ठेवणार काय, गोल आकार ठेवणार आपण, नाम दिलं भाकरी कोणी आपण, म्हणजे भाकरी आता बाहेर नाहीये. अवघाचे आकार जे नाम रूपात्मक जगत आहे, जगत बाहेर नाहीये, आत आहे सगळं. आता ते बाहेर दिसत असतं. हा लक्षात. म्हणजे तसा जर विचार करायला गेलो आपण जगताचा, तर जगत हे जे आहे ना विक्षेप आहे, हे विक्षेप आहे. जसं आपण रात्री झोपी गेलो, झोपेमध्ये स्वप्न पडलं, आता स्वप्नात काय सांगत असत ना बघा. एका स्वप्न पडलं महाराज, ड्युटीला गेलं बघा स्वप्न कसं असतं, विक्षेप दोष कसा असतो. ड्युटी होती 10:30ची, ड्युटी 10:30 आणि मग आता क्लासवर ऑफिसर पगार चांगला आणि मग रोज 7:00 जायचं ड्युटीला. आणि मग 6 महिने लग्न जमलं, कारण आता असं आहे नोकरी चांगलं की दुसरं काम काय दुसरं काय भजनाला येऊ नये इकडे तसं नाही. पहिले लग्न झालं पाहिजे, आनंद सगळा. आणि मग साखरचा झाला महाराज, मोका महाराज काय म्हणतात महाराज, हो ते जसं कृष्णाला बघितलं कोणी त्या देखील डोळा शिवाजी, तसं महाराजांची प्रसिद्धीची डोक्यात असल्याचे विषय. आणि दिवशी कामाला आलं 10:30 वाजता, डोक्यात तेच विषय पुढे काय करायचं. पण पुणे दिवस पंखावर चालू होता, बस त्या वाजता झोपला तिथं. स्वप्नात लग्न झालं, स्वप्नात लग्न झालं, पोरं झाली. आणि अचानक बेल वाजलं, बघतो काय 2:30 झाले, 2:30
2 मिनिटं झाली. आता मला सांगायचं साधारण बसता खुर्चीवर स्वप्नात काय लग्न बी झालं पोर बी झाली. ते विक्षेपण्याचं काय लक्षण विक्षेप आहे तो खरंय का? 2 मिनिटात पुढे होत असते का? 2 मिनिटात लग्न बी झालं पोर बी झाली. स्वप्नात काय सांगतात का? स्वप्नात असेल हे जर लहान असतो मोठा असं आहे का? हे एकदमच सगळं असतो. जागृतीमध्ये स्टेप बाय स्टेप असेल. जागृतीमध्ये अगोदर लहान असतो मोठा असं जागृतीमध्ये. स्वप्नात सगळ्या एकदमच असतं. त्याला स्वप्न म्हणा हा विक्षेप त्याला विक्षेप म्हणावं. म्हणजे नसणारा दिसत नव्हे त्याची कैसे झालेली खळी नाही तेची दिसू लागलेले आरोप होते. परमात्मा आरोप होता ते रूपाशी आले शिव शिव नाम पाव. म्हणजे ह्याला विक्षेप म्हणावा. म्हणजे नामाला काय झालं पाप गेलं विक्षेप दोष गेला आणि चित्त शुद्ध झाला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. मग एवढे शुद्ध झाले पहा. जेव्हा तुकोबरायांचं लग्न झालं 13 वर्षी 13 ते 17 वर्षापर्यंत लग्न संसार चांगला केला. पण 17 वर्षी त्यांचे आईवडील वारले बरोबर. 18 वर्षी सावजी महाराज घेऊन गेले आणि मग 19 आणि 20 वर्षी महाराजांनी संसार सावरण्याचा प्रयत्न केला. पण 21 वर्षी दुष्काळ पडला. की ज्या दुष्काळामध्ये दुकान बंद पडलं. तिकडे म्हणतात की हा तर दुष्काळ पडला ना. आणि मग दुकान बंद पडलं व्यवहार बंद पडले खायचं. मग ते 21 वर्ष गेलं कसं तरी. पण 22 वर्ष असा दुष्काळ पडला की त्या दुष्काळामध्ये त्याची पत्नी मुलगा अन्न न करून गेली. मग तुकार उदास झाले आणि भामचंद्रावर गेले. तुकोबार आहे आणि गेल्यानंतर त्याने भामचंद्रावर पहा 1 नाही 2 15 दिवस 15 दिवसामध्ये साक्षात्कार विठ्ठल भेटला. आणि मग पहा नामाचा परिणाम शुद्ध झाला. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो भेटले शुद्ध. आणि शुद्ध झालं म्हणजे असं आहे की त्याची दृष्टी बदलली. शुद्ध झाल्याने दृष्टी बदलली आणि मग ते नामसंकीर्तन करता 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 अशी स्थिती झाली की नुसता तर देवचं सगुण रूपाने असं नाही. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम ध्वनी साडे. एवढे सोहळे झाले इतके शुद्ध झाले की विषम ध्वनी साडे. विषमता आता राहिलीच नाही. विषम जे हो कसं आहे ब्रह्म सर्वगत सदास सर्व परमात्मा आहे. हो जागता जगदेव एवढंच नाही तुकोबर आहे. एवढे शुद्ध झाले होईल झाला अंगे देव जो आपण तयासी हे जन अवघे देव होईल झाला अंगे देव जो
तयासी जन अवघे देव. आता थोडा प्रश्न तो, आता पांडुरंगाची मी उपासना करतोय, मग मी पांडुरंग रूप झालो, तू हा विठ्ठल बरोबा, तू हा माधव बरोबा, स्वतः पांडुरंग बरोबर देव, तू माझा स्वामी पाहता न दिसे, एक झाला आपण देव झालो. मग आता सर्व देव झाला, आता तो स्वतः देव झाला, त्या श्रीराव देव. म्हणजे आता जो पांडुरंग परमात्मा ही तनु दिसता पांडुरंग दिसायला लागला, पप्पाला दिसता पांडुरंग दिसायला लागला, माणसं दिसता पांडुरंग दिसायला लागला. असंच का अवघे देव, माझं तुम्ही दिसता पांडुरंग दिसायला तुम्ही, म्हणजे सगळं वस्तूने दिसता जगत पांडुरंग दिसायला लागला, असं घ्यायचा अर्थ का? नाही फार काही गोष्टी ह्या फार महत्वाच्या दृष्ट्या, दिव्य दृष्टी. कारण का सर्वत्र देव झाल्याचा अर्थ असा आहे की जगत आहे तसंच आहे, जगतामध्ये बदल होत, दृष्टी बदलते. महाराज जो स्वतः देव होतो ना, त्याला त्याची दृष्टी दिव्य असे लक्षात ठेवा. जसं पंढरी महात्मामध्ये सांगत असा नामदेव सांगतात, ऐका पंढरीचे रावळ तितुके प्रमाण, तेथील गुणाने पाषाण तेही देव, दिव्य दृष्टी लक्षात. किंवा नळोबा सांगतात एका गवळीमध्ये, हो म्हणजे हा जो परमात्मा ना दिसे हा सगुण स्वरूप सुंदर, परी व्यापुनी ठेरा चराचर, देव दानव आदी मानव असुर याकडून वरला ऐसा नाही प्रणाम करू, ऐसा उलट बोलती परस्पर. म्हणजे हा अनुभव आला त्याचा, म्हणजे सर्वत्र देव आहे, आता दृष्टी बदलली, जग आहे तसंच आहे. म्हणजे कसं माहिती का, तुम्ही डोळ्याला चष्मा पांढरा लावला पांढरं दिसतात, हिरवं लावलं हिरवं दिसतात, नाही की नाही. पण तुम्ही चष्मा कोणता लावायचा, जगाचा चष्मा लावायचा का, देवाचा चष्मा तुमच्या हातात आहे. या ठिकाणी तुकोबांनी देवा आपल्या डोळ्यात चष्मा असा देवाचा चष्मा लावला, आणि त्या विषम धोनी आता विषम राहील सगळं देवच. विठ्ठल तरी स्थळी भरला, विठ्ठल विस्तारला जळी सतही पाताळे होणी, विठ्ठल व्यापक विठ्ठल कोणी सर्वत्र विठ्ठल विठ्ठल. हो कृष्णमाजी माता, कृष्णमाता पिता, बहीण बंधू चुलतात, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल नाही होता तुका होण्याचा नाही, आता नाही दुसरं नाहीच रे, विषम धुवणी साधी. आणि अशा प्रकारे महाराज म्हणतात की अशी स्थिती प्राप्त झाल्यामुळे आता सर्वत्र देवच. महाराज ही स्थिती तुमची झाल्यानंतर तुमचा मुक्काम कुठे आहे? ब्रह्मपुरीवास करण्याखंड न देखया कोंड विटाळाचे. ब्रह्मपुरीवासाचा अर्थ असा आहे की त्या स्थितीमध्ये देहभावच नाही, बसवायचा पोटी आठवायची नाही, देही होत नामचिंत करता करता रंगला यार आणि तुका विठ्ठल सर्वांनी. वा म्हणजे नामस्मरण करताना तुकोबर आहे त्याचा अनुभव सांगतो. सर्व सुख लयालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर, स्थिती दिले लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्मपुरीवास करणे अखंड अखंडवर का, तिथं आपला वास खंडित नाहीये. ब्रह्मपूर हे जर सोडलं, जे ब्राह्मणी स्थिती जर सोडली तर बाकी सगळं खंडच झाला. जन्माने म्हणूनच आहे की नाही. पण महाराज म्हणतात की ब्रह्मपुरीवास करणे अखंड न देखूया कोण शरीर, याचा पुन्हा भागवेच नाही लक्षात ठेवा. नाही मायावे मरावे लागत आहो अखंडित. आणि महाराज शेवटी सांगतात की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. बस आता एकांत म्हणजे दोन अर्थ लक्षात ठेवा. एकांत म्हणजे एक अर्थ असा आहे की ज्या सर्व जगताचा ज्या एकामध्ये अंत होतो तो एकांत. ज्या सर्व जगताचा एकांत अंत होतो तो एकांत. कसं काय? नारवा सांगतात
आता ऐसेच अवघे जन येते जाते दया जगी जग झाले जनार्दन उदो प्रकटला पिंपरे भाडगा किंवा ऐसा लागवी हा मायासुधारी एकटाची झाला नानाकारी स्थूल सूक्ष्म जीव जीवाच्या अंतरी गोहाळ नंदन अनु सोय बाळू आणि मग हा एक एकटाची होणी एक विश्वाकार होणे एकच आहे परमात्मा एका जनार्दनी एकपणे उभा हा स्थिती खरं एकच आहे म्हणून एक गाव आहे विठोबाच तसं इकडे आहे तिकडे एकच आहे लक्षात एकम ब्रह्मद्वितम नास्ति एक प्रश्नानं आपण कळतो जसं आपल्या शरीरामध्ये आपलं म्हणायचं बरं का शरीरामध्ये मी कुठं नाहीये पायात मी आहे डोक्यात मी आहे कुठं नाही मी सर्वात आहे सर्व मीच आहे दुसरं नाहीच आहे की नाही तसं जगात एक परमात्माच आहे जन्म हे आपला जनार्दन हो म्हणून महाराज म्हणतात की आशा करतो का म्हणजे आम्हाला एकांताचा पहिली दुसरी गोष्ट अशी एकांत म्हणजे कशामध्ये बघा साधन काळ साधन काळामध्ये लोकांतामध्ये परमात्मा होत नाही एकांत असावा लागतो म्हणजे एकांत पाच इंद्रियाचा एकांत पाहिजे महाराज पाच इंद्रियाचा एकांत डोळे तुम्ही घाले ऐकणारे का मनात येते धावी तुका म्हणे जेव्हा एकांत आहे एकांत सर्व पाहिजे एकाग्रता एकाग्र म्हणजे अशा महाराज म्हणतात की तुका आम्हाला एकांत वास आणि मग तिथे काय ब्रह्मी ब्रह्मरस आता काय पांगाचा रस आहे काय ब्रह्मरस म्हणजे आत्मानंद की जो आत्मानंद आपण रोज घेतो पण आम्हाला कळत नाही मला की जो आत्मानंद घेतो म्हणून आपण सकाळी काम करतो जर आत्मानंद घेतला नसता तर दुसऱ्या दिवशी कामाला गेला नसता आत्मानंदावर विषयानंद अवलंबून आहे आमचं काय झालं विषयानंद आत्मावर चाललं तसं नाही उलट आपलं झालं आपण काय केलं विषयानंदाला महत्व दिलेलं आहे मग खरा आत्मानंद आहे आत्मानंद का की तो आत्मानंद रात्री झोपेचा आनंद रात्री झोपेचा आनंद नाही घेतला आपण आता रात्री झोपेचा आनंद असतो तो आत्म्याचा आनंद बरं का आणि दिवसा स्वप्नात आनंद असतो तो माहीत असतो आणि दिवसाचा आनंद आहे दिवसाचा आनंद आहे पोरगाला बरं वाटतं भाजपाली बरी वाटते पुस्तकाली बरं वाटतं हे आनंद बरं वाटतं मला दुःख वाटत त्याला जे पैसा अडका होय नसलं मनासारखं झालं की मग घरात कोण बरं वाटतं लक्षात जागृतीमध्ये जे जागृतीमध्ये सुखदुःखाचे व्यवहार आहे जागृतीमध्ये आहे स्वप्नामध्ये पण आहे का तिथं माया आहे ना ते स्वप्नामध्ये मन असतं जागृतीमध्ये इंद्रिय लक्षात ठेवा जागृतीमध्ये इंद्रिय आहे इंद्रियातून कोण विशेष सुख वाटतं स्वप्नामध्ये मन आहे ते मनाप्रमाणे ते घडत तिथे बरं वाटतं लक्षात ठेवा परंतु सुषुप्तीमध्ये केवळ फक्त आत्मा जागृतीमध्ये शरीर स्थूल शरीर स्वप्नामध्ये सूक्ष्म म्हणजे मन परंतु सुषुप्तीमध्ये स्थूलपणे सूक्ष्म फक्त आत्मानंद असतो केवळ आत्मा आणि केवळ आत्मा असल्या कारण तेवढा जो आनंद आहे लक्षात ठेवा आत्मानंद आता मला सांगा दिवसा आपला आनंद उगत होतो का सकाळ आपण उठून चहा प्यायल्याशिवाय बरं वाटतो सकाळ आपण आंघोळी केली चहा प्यायल्याशिवाय बरं वाटत नाही बरं वाटत किंवा जे असेल ते असेल कोणा तंबाखू असेल कोणा चहा असेल बरं वाटत नाही त्याशिवाय म्हणजे आम्हाला दिवसा स्वप्नात कशाचा आधार घ्यावा लागतो आनंदासाठी पण सुषुप्तीमध्ये काय आहे का सुषुप्तीमध्ये बायका नाही लेकरं नाही पैसा काय पण आनंद आहे ना तो आनंद म्हणजे आत्माचा आनंद आहे मला तो आत्मा त्याचा जो आनंद आहे ते कुठे शिकली का दान मिळे आहे सुखे म्हणजे जो का असा जो आनंद आहे तो आत्मानंद लक्षात ठेवा आणि असा आत्मन मानत होतात की आम्ही तो त्याचं आपण सेवन तुका आम्हा एका तातवास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू आता हे सोहळे झाले त्रिकोणी साधिले गोपाल
आता इथे विषय असा आहे, अवघीचे व्यसने म्हणत असताना आपण पहिला उचित काय केला की सर्व प्रकारचे जे भेद आहेत, भेद हे दुःखाला कारण असतात. आता जो भेद आहे ना, भेद म्हणजे दोनपणा, भेद हा भेद सुखाला आळवा येतो लक्षात. तर का भेद म्हणजे दोनपणा. द्वैत, द्वैतामध्ये भीती आहे, दुःख आहे. द्वैतात अद्वैतात भीती पण नाही, दुःख पण नाही. अद्वैतामध्ये जिथं अद्वैत स्थिती आहे ना, तिथं काय भीती ना काय निर्भर अवस्था. द्वैतामध्ये मात्र भीती आहे, दुःख आहे, विकार. आता असं आहे भेद, त्याचे भेद आहे ना, भेदामध्ये दुःख आहे लक्षात ठेवा. पण परमात्मक असताना परमात्मा भेद असता कामा, भेद जर ठेवला तुम्ही तर मग मात्र तुम्हाला दुःख मिळणार. लक्षात भेद असता कामा नये. म्हणजे कसं लक्षात ठेवा, आता आमच्या इथे परसाईड उदाहरण बरं का, पंगत होती पंगत, आणि मग महाराज बसले पंक्तीला, आणि महाराज शेजारी काय ते शिष्यगण सगळे बसले. मग महाराजा वाटतं चांगलं मोडायचं. महाराजा वाटतं ना झुकत बाप बादशेला तर थांबते ना, हा त्याला लिहायला असं तू सारखे नाहीत का असं नाही. त्याला लक्षात ठेवा, भेद करता कामा एवढंच नाहीये. तुकोबाचा अभंग आहे, शिष्याची जो नेघे सेवा माने देवा सारखी, त्याचा फळी उपदेश उभराटी दोष. बघा, गुरुनं शिष्य असतात तर दोघांमध्ये भेद मांडता कामा. आता असं होते का मारक गुरु झाला काय त्याचं काम आहे शिष्याची सेवा घ्यायची नाही प्रकट होत. कारण आत्मदृष्टी आहे ती आत्मदृष्टी. मग शिष्याचा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा आहे का? एक आहे सर, एक असताना आता लक्षात ठेवू. शेवटचा मुद्दा घ्या लक्षात ठेवू. गुरु म्हणजे तो सगळं ज्ञान आहे ना. गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. असं ज्यांना ज्ञान आहे, मग त्याने आपला शिष्य केला. मग शिष्यांनी वेगळं मानावं का आणि वेगळं म्हणजे सेवा घ्यावं का? पुढे आपण सेवा घ्यावी पण ठेवू नये. पण सेवा घ्यावी का ते त्याच्या करता नाही, तुमच्या करता. का सेवा त्याची काय करावी लागते? जे तर ज्ञानात दाखवला ते तर सेवा हा तो स्वाधीन कधी सोडता बर का. त्याची सेवा केल्याशिवाय तुम्हाला त्याची कृपा म्हणजे अंतःकरणाची शुद्धता होत नाही महाराज. आता लक्षात ठेवा, आपण सकाळी उठून आंघोळ आरशात बघतो ना, मग आरशात बघताना आरसा पुसतो. मग आरसा पुसतो असे सेवा करून त्याची सेवा उपकार केला का? आरसा आपण पुसतो ना, आपण उपकार केला काय? आपल्या करता पुसतो आपण, लोकांकरता पुसतो आपण. तसं गुरुची सेवा आपल्या करता, लोकांसाठी नाही, गुरु करता नाही. गुरुनं त्याची सेवा घेऊ नये का?
जर पूर्ण ते सेवा घेतली मला पाहिजे म्हणून काय हटवले असतात महाराज हृदयात आपल्याला त्याचा आदरच असतो. तू शिष्य आहे आणि काही काही लोक नोकऱ्या पण नोकरतात लोकांना नोकर समजतात त्या लोकांना फार मोठी चूक आहे लक्षात ठेव नाही. कारण का महाराज स्वतः म्हणते शिष्याची जो नाही घे सेवा कारण काय सर्वत्र ब्रह्मदृष्टी आहे. पण सर्वत्र ब्रह्म असेल तर ते ब्रह्माकडे सेवा घ्यायची त्याला नाही महाराज. तर गुरु म्हणतात ते त्याचा लक्षात ठेवा. म्हणून त्या गुरु सेवा इच्छा करू नये. त्या गुरु सेवा इच्छा का करू नये. ते ब्रह्मरूप आहे दृष्टी ठेवणे म्हणून आणि अशी ब्रह्मदृष्टी असेल तर त्याचा फळे उपदेश हे उपराटे दोष आता हा विषय पहा लक्षात भेद भेद तो खरा कारण लक्षात भेद बरं का. आणि मग तुकोबाने काय केलं परमात्मा स्मरण करत असताना नामसंकीर्तन तर त्यांची सुरुवात कोणती झाली लक्षात ठेवा. जीवाजीवाला भेद घालायचा प्रयत्न केला सारख्याच्या लक्षात ठेवा. जेव्हा 24 वर्ष झाले 24 वर्षाची 22 वर्षी दृष्टांत पडला 23 वर्षी साक्षात्कार झाला पण 24व्या वर्षी त्यांना एका शेतकऱ्याने राखण ठेवलं आणि पाखरं राखत असताना दृष्टी काय माझी भूक तशी त्याची भूक माझी ताण तशी दिली ताण आपण असं तर काय केलं असतं तोंडे दृष्टी बदलली ना. हे चित्त शुद्ध झाल्याचं पहिलं लक्षण असं आहे की तो महात्मा व्यवहार करत असताना जीवा तो भेद पाहत नाही. माझा तसा त्याचा जीव सुखापले सुख पराव्या सुखे अमृते मुखे समज अशी आणि म्हणून तुकोबाने ती शेती केली लक्षात ठेवतो. एका वाक्यात समोर जाऊ आपण पण जीवाचा भेद त्यांनी ठेवला नाही. त्याचा परिणाम असा झाला की ज्या शेतकऱ्याला 2 खणे चालू व्हायची पण 40 खणे जवळ झाली पण तू 50 सांगितलं तू तक्रार जर केला नसता तर होत होतं पण तू तक्रार केला ना तर तू 2 खणे झाले तू घेऊन जा खणे जवळ राहिले की नाही. हिथं पण महाराजांनी आपला संसार बघितला नाही. कसा आहे मृत्यूलोकी आम्हाला आवडती पाहिजे नाही काही नाही आम्हाला बाकी काय आवडत नाही लक्षात ठेवा. मग तुकोबाने राहिलेली ज्वारी असतात 38 खंड्या त्या ज्वारीतून म्हणतात काय केलं बदलाचा जीर्णोद्धार केला महाराज. आता जर महाराज असतात तर खरंच असं आहे तेव्हा परिस्थिती अशी होती तुकोबांची हो रिद्धी सिद्धी दासी काम घेलो घरी परी नाही भाकरी भक्षावया. तुकोबाच्या घरी भाकरीसाठी भक्षण करायला होते लक्षात ठेवा. आणि अशा अवस्थेत तुकोबर आहे 38 खंड्या ज्वारी तिथे लावतात त्याचा भाव काय असावा त्याचा त्याची ही स्थिती उगवते महाराज. चित्त शुद्धीचं लक्षण येते आपल्याला तर झालं नसतं ते होणार नाही काय चित्त शुद्ध नाही तर काय चित्त शुद्धी लक्षण येते. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो आणि ते शुद्ध झाल्यामुळे त्यांना ते संसारात न वाटता 38 खंड्या ज्वारी हो जीव जीवाचा भेद हा गेला पाहिजे महाराज लक्षात. आता आपण परमार्थ करतो पण तो भेद काही ताकद फार वडे भेट टाकताना बघा दर्शनात आपण पुढे जाऊ. हा भेद किती महत्व मला लक्षात कुठं पाहायला मिळतो आपल्याला. समजा आपल्या घरामध्ये वारकरी आहेत आता माझी पत्नी घेऊ की आता लोक कशाला आपण आपलं देऊ. आता माझी पत्नी मग तिच्या पोरीचं लग्न झालं पोराचं लग्न झालं पोरीचं लग्न झालं आणि पोराचं लग्न झालं. मला सांगा माझ्या पत्नीला म्हणजे सासूला आपली पोरगी जावई फिरायला गेली बरं वाटत सून आणि पोरगी गेलं बरं वाटेल आपली पोरगी जावा जर गेला फिरायला कौतुक नको प्रसन्न माझी बबी करून तीच म्हणतात की आपलं पोरग जर सून गेली बाहेर तर कॅमेरा लागतो माझा कॅमेरा वाटतो का आणि समजा सणाला सण असतो मग सणाला मान सासरे काय कर सासरे बोल त्याला केटाळी थोडी आणि सोनबाई जरा गडबड घाबरते ना मग तिच्याकडे थोडं तेल साडलं त्याकडे तेल साडलं बघितलं कोणी सासून असा कॅमेरा लागतो महाराज किती पण ते जर तेल आपल्या कोणी सांडलं असतं तर काय केले असते राहू 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 हा भेद
आणि हा भेद जाणं फार अवघड आहे महाराज. कीर्तन का पाहणं फार सोपं आहे, पण आचरण करणं फार अवघड आहे. हा आता मला सांगा, माझा भाऊ असता, आता मला भाऊ नाही, तो भाऊ वेळा तो भाऊ असते आणि आंबे आणले नाही बाहेरनं, तर भावाचा पोरगा असेल आणि माझं पोरगा असेल, आपण त्यांना लहान कोणा देतो, मोठा आंबा देतो. मोठा आंबा बारक्या भावा देतो काय? हे मोठा आंबा आपल्या पोराला आणि लहान आंबा भावाच्या पोराला. ही भेद फार अवघड आहे महाराज. आणि तो भेद म्हणतात की आमच्या तुकोन जीवा जीवाचा भेद घालून विठ्ठल की त्या अभंगात तुकोबर म्हणतात, अवघी भूते साम्य आली ती म्या काही देखील होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग करपेचा. प्रसंग असा आहे, जेव्हा तुकोबर आहे देवरा इंद्राने स्नान करतो, स्नान आणि स्नान करता 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 माऊलीला आठवून काढले. माऊलीला आठवून काढल्याबरोबर तुकोबर पळत सुटले महाराज आणि समाधीपाशी जात असताना तिथे पाखर उडून गेले, चिमणा उडून गेले. चिमणा उडून गेल्यानं तुकोबांना धक्का बसला किंवा बघा चित्तशुद्धी लक्षण आहे. धक्का बसला पाहिजे. पाखर जरी गेली तरी माणसं सोडून द्या, आम्हाला माणसं जरी गेली धक्का नाही काहीच वाटत. पण ती पाखर उडल्यानंतर तुकोबांना पश्चात म्हणजे देवा काय बघतो तू सर्वच आहे ना, त्या पक्षामध्ये तूच आहे, माझ्यातही तूच आहे, मग माझी विचारणा का वाटावी, का बरं निवडून हे बरं महाराज प्रश्न पडला लक्षात. मग महाराज देवाला विनंती की देवा अवघी होते साम्य आली ती म्या काही देखील किती मी कधी बघेल सामृषी आणि अशी सर्व होत जे जे दर्शन ते ते ब्रह्मरूपाने मी बघितलं पाहिजे. साम्य दृष्टी झाली पाहिजे, ब्रह्मरूप. आणि ब्रह्मदृष्टी झाली तर म्हणजे पक्षातला आणि माझ्यातला भेद गेला तर विश्वास तो खरा मग पांडुरंग करपेचा. मग तुझी कृपा समजेल, अन्यथा तुझी कृपा समजणार. आणि एवढंच महाराज म्हणतात, हो माझी कोणी न धरो शंका, माझ्याविषयी मी सर्वांचा, मी सर्वात माझा आहे, मी सर्वात आहे. ही जी स्थिती आहे माझी कोणी न धरो शंका, ऐसे हो का निर्द्वंद्व. आणि महाराज शेवटी बघतात की तुका म्हणे जे जे भेटे जे ते वाटे मी आहेस, मीच असं वाटतं. कसं आहे, हे विश्वची माझे ऐसी मती द्याची किंबहुना चराचर आपणची धारा. ही तळमळ उमटल्या बरोबर देवाला अशी कृपा केली की ज्या चिमण्या उडून गेल्या त्या मात्र चिमण्या तोच्या खाण्यावर मात्र डोल लागला. तळमळ ना जीवनाचा भेद गेला की जेणेकरून त्या चिमण्याच्या भीतरी गेल्या होत्या तर तोच्या खाण्यावर डोलू लागला. मग तोवर नामस्मरण दंग होऊन डोलू लागले तरी चिमण्या हरायला त्या एवढं तर नाही. मंबाजी बुवा काठी निवडून मारलं तरी तुकोबांना शेवटी त्याला बरोबर चेहरा तुपाची वाटी घेऊन गेली, जीवजीवाचा भेद गेला. एवढं तर नाही, जेव्हा रामेश्वर शास्त्री की ज्याने तुकोबांना गाथा प्रवाह लावला पण त्यांना स्वतः नुसता आपोआप ठेवून दिला. त्यामुळे तिसरं चरण काय होतं, दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा. आणि तिसरं चरण म्हणलं शास्त्रात हा निघून गेला, जीवजीवाचा भेद गेला नाही. असे अनेक उदाहरण असतात जीवजीवाचा भेद गेला. म्हणजे पहिला असं आहे की परमात्मा लागल्यानंतर जर सर्वत्र परमात्मा आहे असा अनुभव यायचा असेल तर पहिला असा आहे की जीवाजीवाचा भेद गेला पाहिजे. दुसरा भेद जीव जळाचा भेद, जीव जळाचा भेद.
हो तुम्हाला हे भेद घालले म्हणते व्यापकपणे लक्षात ठेवा. तुकोबर आता हे सोळे झाले त्रिमणी जे म्हणतात ना व्यापक म्हणले हे पाचही भेद घालले तुकोबानी. पहिला जीव जीवाचा भेद घालवला, दुसरा टप्पा जीव जनाचा भेद घालवला. केव्हा जेव्हा तुकोबार पाचव्या दिवशी भागवत बोलून आले, पाचव्या दिवशी भागवत बोलून आले मग तुकोबार आले आल्यावरून तिथं भागवत काय केलं शिवाय भात दूधच नाही म्हणजे घेतलं भांड आणि गेलेश्वर मंदिरापाशी गेले. अशा मंदिरामध्ये जाऊन त्यांनी काय केलं, दगडाचा नंदी जीव आणि जड त्या दगडाची म्हणतात की धार काढलेला जीव जडाचा भेद लागला. ते दूध घेतं की दुसरा जीव जडाचा भेद. तिसरं जडाजडातला भेद. तिसरी पाहिजे लक्षात, पहिली पाहिजे जीव जीवाचा गेला पाहिजे, दुसरी जीव जडाचा भेद गेला पाहिजे, तिसरी जडाजडाचा भेद गेला पाहिजे. लक्षात ठेवा. तो कुठं भेद गेला पहा लक्षात ठेवा. जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं की तुकोबारांची प्रसिद्ध फार गरीब आहे, त्याला वस्त्र काय नाही, हलकी परिस्थिती आहे, म्हणून काय केलं शिवाजी महाराज नजरा पाठवला. त्या नजरामध्ये सोनं नाणं कपडे ते सगळे पाठवले. तर तुकोबारा घरी नव्हते, मग ते सगळ्या नजरांना पाहिल्यावर त्या अवनीला बरं वाटलं. बरं वाटतं साहजिक आहे ना, पण ते बरं वाटतं ते बरं नाही महाराज. ते जे बरं वाटणं असतं ते बरं नसतं. पण महाराजांनी अलंकार सगळं उठवलं खाली कपडे काढले सगळं गोळा केलं आणि ज्या सैनिकांना आणलं त्याला परत केलं. आवडी बघा तर आता जे महाराज असते त्याला गोळा केले असते. बरोबर आहे महाराज उभंच आहे. आवडी इतकी राहा लागली म्हणजे तुम्हाला न मागत लक्षात ठेवा. मागून ठीक आहे, मागून आहे मान्य, पण न मागता त्याचं काय बघ. मला प्रश्न काय महाराज न मागता त्याचं घ्यायला हरकत आहे का? पण ते मान्य लक्षात ठेवा. न माग नाहीच व्हॅरायटी करा म्हणतात, स्थिती आहे ती लक्षात ठेवा. आणि मग तुकोबानी ते सगळं निरोप दिला. आम्ही तेडे सुखी बरा विठ्ठल विठ्ठल मुखी बरा विठ्ठल शिवाजी महाराज निरोप द्या. आम्ही ते सुखी म्हणा. तुम्ही हे जे दिलं ना मला ये तुमचे वित्त धन हे बोलत शिवाजी महाराजांना अशी शक्य बोलणं महाराज ते म्हणजे बाकी समान हो शक्य बोलणं शक्य ना आपल्याला. पण महाराज म्हणले की आम्ही केले सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ये तुमचे वित्त धन ते म्हणजे समान. सोने रुपये आम्हा किंवा माणिक पासा. आता लक्षात ठेवा तिथं जळजळाचा भेद कसा भावला त्यांनी. सोनं रुपये जे माती एक असली तिने माती समान सोनं सोनं नाही माती माती म्हणून लक्षात दोन्ही एकच. जळजळाचा भेद गेला आणि हा भेद आवाज जीवजीवाचा भेद जीव जराचा भेद जरा जराचा भेद. विठ्ठला विठ्ठल चौथा असेल जर ईश्वराचा भेद. आता ईश्वर असेल ईश्वर सर्वात आहे, ईश्वर सर्व. पण तो पुन्हा लोकांना परीक्षा केली सांगता येते का? तसं नामदेवाची परीक्षा घेतली देवानं. तसं या ठिकाणी एकदा तुकोबर आहे पंढरपूरला निघाले चिंतनाला. आणि चिंतनाला निघाल्यानंतर एक पिसाळलेलं पुत्र सगळ्याचा आवाज घेतो. पण ते काही मुलं पळत आले म्हणजे महाराज या रस्त्यात जाऊ नका का पुत्र पिसाळीचा आवाज तुम्हाला. महाराज माझे ही नाही की दोन्ही ठाई वेळ गेले महाराज तसंच. आणि महाराज तसंच गेल्यावर ते पुत्र आला पण महाराज छात्र असून झाप टाकलं. आता यांचा जीव शब्द भेद गेला होता आणि तो भेद गेल्यावर ते म्हणतात देवा देवा आणि इथं बरोबर आहे तिथं कसे बरोबर आहे. देवा शब्द बोलतात देवा इथं बरोबर नाही
तिथं प्रश्न कोण रे असं म्हटलं होतं कुठं खाली बसतो. हा जे जीव ईश्वराला जे प्रकृती जी आहे ना, प्रकृतीची सृष्टी आणि परमात्मा एकच लक्षात ठेवा. मायातेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया, अंग आणि छाया हृदयामध्ये. किंवा आता लक्षात घ्या, आपल्या अंगातला शर्ट आणि कापूस दोन्ही एक का दोन? एकच का? कापूस म्हणावा याला, शर्ट का म्हणायला? मग शर्ट म्हणाल कापसा सगळं धरावं लागतं तुम्हाला. तर जगत म्हणाल तर देवा सगळं घ्यावं लागतं तुम्हाला. भेद आहे पाचवा भेद, जीव ईश्वरातला भेद. चौथे 4 भेद गेले. जीव जीवातला भेद गेला, प्रयत्न करून चित्त शुद्धीवर गेला, तो जातोच. जीव जडातला गेला, जडातला गेला, जड ईश्वरातला गेला. आणि आता 5वा जीव ईश्वरातला भेद. ही फार मोठी गंमत येते महाराज. आपण हे 4 भेद घालू शकतो, पण जीव ईश्वराचा भेद घालून फार अवघड आहे. म्हणजे कसं की तुकोबर म्हणतात की तुका म्हणे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. ते साधकाला काय म्हणतात, साधक जे परमात्मा त्याने काय म्हणतात की तुम्ही आणि परमात्मा एकच आहे, पण तुमच्या बुद्धीला पटत नाही. तिथं असं वाटतं की तुम्ही कसा असेल. कारण का आपण काय करतो माहिती का, उपाधिकृत भेद एकाला जातो. भेद स्वरूपकृत भेद वेगळा आणि उपाधिकृत भेद वेगळा असतो. आणि उपाधिकृत भेद जो असतो तो एक होत असतो कधी, पण स्वरूपकृत भेद असतो तिथं अभिस्थिती होत असते. कसं लक्षात ठेवा. आता उपाधिकृत भेद असतो ना, बघा दृष्टांत देतो तुम्हाला. आता आपण मुलगीचं आपण लग्न करतो, लग्न लावून दिलं, मुलीचं लग्न लावून दिलं. पण लग्न लावून दिल्यानंतर ते 5 वर्षात तिला लेकरू झालं. मग ती झाली आई, ती झाली ती आई, आणि तिनं जन्म ती पण नाही. ते दोन्ही आई एक होतात काय का? जी मुलगी ज्या आईने जन्म दिला ते आता म्हातारी झाली, त्या चष्मा लागला, ती जाडी वाढली नाही. ही जी तिला चष्मा लागला, ही जाडी वाढली नाही, त्यांना चष्मा बी नाही. पण ही पण आहे ती पण आहे, पण तिला चष्मा हिरा चष्मा नाही, ती जाणे हिरा भेद असं एक होत असतं कधी. म्हणजे उपाधिकृत भेद हा कधी एक होत. किंवा आपण हार घेतो, हार, त्या हारामध्ये फुलं अनेक आहेत, एक फुल आणि दुसरं फुल एक होत तसं कधी नाही होत. फुले भिन्न लक्षात तो उपाधिकृत भेद येतो. परंतु त्याला कसं आहे, जसं फुलं भिन्न आहे पण दोरा एकच, तसं या ठिकाणी उपाधिकृत भेद, उपाधी भिन्न आहे पण आत्मा एकच, जो सर्वथा सर्वगत एकच आहे. विठ्ठला सोपं लक्षात, फक्त नाव सांगून जातो आणि सिद्धार्थ आपण आपली सहसोप लक्षात ठेवतो. कसं या ठिकाणी परमात्मा जो आहे तो व्यापक आहे. आम्हाला भेद काय वाटतो की तो व्यापक आहे, तो नाही कुठं. व्यापक हा विश्वंभर चराचर जाचे, तो नाही कुठं. आणि आम्ही फक्त देवळात आहे, मी फक्त देवळात आहे, तो व्यापक आहे. पण तुम्ही कसा असेल. दुसरा वचन असा आहे की तो सर्वशक्तिमान आहे, त्याला गोल करंगळ उचलला, आम्हाला कबशी उचल हातात कापतो, तो मी कसा असेल. तिसरं तो सर्वज्ञ, आपण अडकत नाही, आम्हाला दुपारी काही जोर कळत नाही, आठवत नाही. तो सर्वज्ञ, प्रत्येकाचं कर्म, प्रत्येक जन्माचं काय किती पुण्य किती तर ज्ञान लक्षात ठेवा. तर ज्ञान सर्वज्ञ तो. एका वाक्यात समोर जाऊ, जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडले ते म्हणे कृष्णा, अरे मी आयुष्यभर कधी पाप केलं नाही, आयुष्यभर. मग हे माझं म्हणून असं का शरपंजरी, मी काय पाप केलं का कुणाला? कृष्ण म्हणून तसं नाही, तुम्ही जा म्हणले काही मागे जन्म जा. आणि मग मागच्या 73व्या जन्मामध्ये तर त्या जन्मामध्ये असं घडलं होतं की भीष्माच्या रथातून जात असताना रस्त्यामध्ये सडा आडवा, त्या सड्याला बाजूला करताना ते
सगळा असा बाणा उचलला तो चुकटपणा कशात काढल्या चुकटपणा काढ ते काटे सगळे अंगात गेले उत्तर हा तुला कसं मला माहिती नाही. मग विश्वाचार्य वारीचं असं झालं काय पण कधी देवान सांगितल्यानंतर देवाला माहित होतं ते का तो सर्वज्ञ आहे. तो सर्वज्ञ असल्या कारणानं प्रत्येकाचं पुण्य किती पाप किती तर कुठलं शरीर द्यायचं किती सुख सगळं देत असणं सर्वज्ञ आणि आपण अल्पज्ञ होतो मी कसा असेल. तो नित्य मुक्त आहे देवाला तो नित्य मुक्त आहे म्हणून त्याची चोरी सापडली नाही कधीच. भगवंताने एवढी चोरी करून केलं ना तो सापडला काय नित्य मुक्त आहे तो आणि आपण नित्य बद्धच आहे. त्यानं 12 गाव वगैरे केला आम्हाला उत्पत्ती पोळती मला का नित्य बद्ध तो नित्य मुक्त आहे. आणि शेवटचा अवच्छेद असा आहे की पंचक्लेश म्हणतात पंचक्लेश त्या पंचक्लेशामुळं आपला पंचक्लेश आहे परंतु भगवंताकडे पंचक्लेश रहित आहे तो लक्षात. आता लक्षात विठ्ठल विठ्ठल पंचक्लेश असे पंचक्लेश अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश. आता सांगतो 9 वाजल्या त्या सोनं महाराज नवरा संपा सगळं आपलं चालली का दुसरी दिलेली नाही नवरा संपवलं पाहिजे नवरा बरोबर संपतो. अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हे पंचक्लेश हे जीवाकडे परंतु ईश्वराकडे पंचक्लेश मग मी कसा असेल. मग अशा सर्व गोष्टी विचार केला तर तो मी कसा असेल तर उत्तर एका वाक्यात असं आहे विहीर अंतरा विहीर आकार गो नाम विहीर विहीर आकार गो नाम विहीर त्याला आकार वाटता नाम तलाव म्हणजे आकार तलाव जो तलाव तो विहीर होऊ शकत नाही विहीर तलाव होऊ शकत नाही पण पाण्याने भरा हरकत आहे विहिरीचं पाणी तलाव पाणी नाही भरा हरकत पाणी म्हणजे स्वरूप आहे. विहिरीचं तलावाचं पाणी स्वरूप आहे स्वरूपानं अभेद आहे आणि उपाधिभूत भेद असतो लक्षात ठेवा. जर विहीर म्हणजे जीव तलाव म्हणजे ईश्वर मग आत्मरूपाने कोण काय हरकत आहे. एक हरी आत्मा एक हरी आत्मा जो आहे ना तो आत्मरूपानं तो कुठे जीवाकडे शिवा सारखाच आहे. हरपटा सांगतात ना बाबा एक हरी आत्मा जीवशिव सम वायात तो दुर्गमा न झाली पण या न्यायानं जसं विहिरीत तलावाचं पाणी नाही भरा हरकत नाही तसं जीवाचा ईश्वराचा आत्मरूपान एक भरा हरकत नाही. आणि अशा प्रकारे जीव ईश्वराचा भेद झाला चुकीचा तुलनेशी ब्रह्मत्वकाशी आले म्हणून अशा प्रकारे आता हे सोळे झाले विषम धोणी साडीले ज्ञानेश्वर माझं काम संपलं.
गेली 27 वर्ष झालं आमचे मार्गदर्शक तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सोलापूर शहराध्यक्ष आणि असेच त्यांनी आम्हाला या ठिकाणी गेली 27 वर्ष झालं महाराज सेवा देतात आणि यापुढेही महाराजांनी असंच आमच्या मंडळावर प्रेम त्या ठिकाणी असंच ठेवावं त्या निमित्तानं महाराजांची मी ही प्रार्थना करतो। आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण सुभाष महाराज शिंदे यांचा जन्मदिवस होता आणि आज लगेचच आमच्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं महाराज आपल्याच माध्यमातून या ठिकाणी सप्ताह सुरू आहे अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि माऊली सांस्कृतिक भजनी मंडळ तसंच सोलापुरातील टाळकरी गायक मंडळी वादक मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने व वस्तीच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी असा भव्य आणि दिव्य त्रिशतकोत्तर तुकाराम महाराजांचा 75वा अमृत वैकुंठ गमन सोहळा व नाथषष्ठी या ठिकाणी होत आहे आणि त्याचंच औचित्याने आमचं परमभाग्य समजायचं की आता यानंतर अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष हरिभक्तपरायण सुभाष महाराज शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे मार्गदर्शक विलास काका जरग लहुजी जिल्हा गायकवाड आणि गणेश महाराज शिंदे आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे श्रीनिवास महाराज असतील अप्पू बिराजदार असतील या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचा आहे। वाढदिवसानिमित्त महाराजांचा या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून आज आम्हाला संधी मिळाली महाराजांच्या मागे थांबा बाकीचे या सर्व टाळकरी या सर्वांनी या ठिकाणी नामघोषाच्या गजरात या ठिकाणी महाराजांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। फोटो घेतो तुम्ही या तुम्ही अन्ना अन्ना विजू आणि महाराज एक सगळ्यांचा काढल्यानंतर माऊली भजनी मंडळाचे सर्व टाळकरी यांचा या ठिकाणी फोटो होईल।
माऊली भजनी मंडळातील टाळकरी बाबा सगळे सर्व टाळकरी गायक मंडळी वादक मंडळी यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण सुभाष महाराज शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज हो झालेलं एक 2 मिनिट आज या ठिकाणी माझा भाव माझा देव या चॅनलच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रावर 2 नंबर चौकटपट्टीमध्ये चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी गेले 4-5 दिवस झाला आमचे माळेसाहेब सावरगाव त्यांचं मूळ गाव असल्यामुळं ते त्या ठिकाणी सप्ताहाचा कार्यक्रम लाईव्ह व्हिडिओ शूट करण्यासाठी गेले होते आणि आज या ठिकाणी आमच्या दरवर्षी गेल्या वर्षीही साहेब आले होते आणि ह्या वर्षी पण साहेब उपस्थित आहेत आशिष साहेबांची उद्या परवा 2 दिवस या ठिकाणी सेवा लाभावी हीच सर्वांना विनंती आहे। उद्या मालकोचे बोधले महाराज यांचं या ठिकाणी हरिकीर्तन होणार आहे तर या सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहावे। ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम